महाराष्ट्राचे मुख्यमंत्री फडणवीस साहेब, तुमचा माझ्यावर खूप राग आहे, अनेकांचा आहे, पण मी काही तुमचं सूड घेतलेलं नाही. मी तुमचा विरोधक नाही. स्वामी विज्ञानानंदांनी जेव्हा समाधी घेतली तेव्हाही शरद पवार 6व्या मजल्यावर होते. धाडकन बॉडी पडली आणि धक्का बसला शरद पवारांना, पण ते त्यांना वाचवलं स्वामींनी. तसं माझ्यामुळे तुमच्या सरकारला थोडा धक्का बसेल नाही असं नाही आहे, पण मी काय तो हेतू नाही माझा. आणि मी मनात ठेवत नाही. मी राग आहे, राग सांगून टाकतो लोकसभा असं चांगलं आहे, जे काय असेल ते सांगून टाकतो. तर तुमच्या विरुद्ध मी काही करत नाही आहे. शासन यंत्रणा, निसर्ग, आपलं काय म्हणतात त्याला, कायदा, कोर्ट, हे फार लहान आहेत निसर्ग नियमाच्या समोर. तुम्ही काय फार लहान लोक आहात. लहान लोक म्हणजे निसर्गाच्या दैवी शक्तीच्या समोर, अध्यात्मिक शक्तीसमोर. आम्हाला ते तुम्ही सगळे लोक असे गुगल स्पॉट दिसतात, फक्त गुगलचे टिंब. आम्ही काही फार महत्त्व देत नाही. समाजाने, मीडियानी तुमच्या लोकांना तुम्हाला डोक्यावर घेतलेलं आहे, राजकीय लोकांना. आम्ही काही राजकीय लोकांना एवढं हे करत नाही. आम्ही सामान्य माणसापासून, गरिबीपासून सगळ्यांना सेम सर्वांना सारखे. मी सगळ्याशी सारखंच बोलतो, सामान्य माणसाचे पण आणि मुख्यमंत्रीशी पण. मुख्यमंत्री हे ते काय सत्तेवर येताना त्यांना फार माझं भविष्य आवडतं. जाणार म्हटलं की ते माझ्यावर उखडतात आणि मग माझ्या टॅलेंटवर आलेले होतात. मग मला कसं गुन्हेगार ठरवायचं वगैरे सगळं. तर तसं तुम्ही आता काही त्याच्यात हे करू नका. आणि मुंबई हायकोर्टाला मी वाचवले खरं म्हणजे. कारण मी जाणार प्रश्न केलं असतं, मुंबई हायकोर्टाची देशभर नाचक्की झाली असती. कारण त्यांनाच मी जबाबदार धरलं आहे माझ्या भावाच्या संघटित गुन्हेगारीबद्दल. तर थोडा धक्का बसेल भाजपला, महाराष्ट्र शासनाला वगैरे. थोडी चर्चा होईल. विषय कशी मिटवायची तुम्हालाही माहिती आहे. आणि मी स्वतःच निर्माण केली तुम्हाला की माझी मिसेस तक्रार करणार, माझी तक्रार नाही आहे. त्यामुळे ही केस फाईल बंद करू नका. स्वामीजीची पण केस फाईल बंद केली गेली. त्यामुळे ह्याच्यात तुम्ही असं अदरवाईज घेऊ नका की हे तुमच्या विरुद्ध काहीतरी कटकारस्थान आहे वगैरे. असं काही नाही आहे. माझं जाणं हे तयच होतं. तुम्ही योगायोगाने मुख्यमंत्री आहात, तर कोणीतरी मुख्यमंत्री असणारच होतं. पण तुमचा जो पहिला टर्म होता 5 वर्षाचा, तेव्हा माझ्यावर कुठेच काय हल्ला झाला नाही. 2च मुख्यमंत्री असे की तुमचा पहिली टर्म आणि पृथ्वीराज चव्हाण यांच्यात माझ्यावर कुठेच दहशतवादी हल्ला झाला नाही किंवा कारण म्हणजे मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयातून किंवा मुख्यमंत्र्यांनी स्वतः. पण नंतरच्या तुमच्या सेकंड टर्ममध्ये काय झालं, उद्धवनी काय केलं. एकनाथ शिंदे खूप पॅसिव्ह आहेत, म्हणजे ते काही फार ॲक्टिव्ह नाही आहेत आणि ते घाबरतात पण, पिचकतात. आणि त्यांना विषयाचं ग्रॅव्हिटी पण नाही आणि त्यांना काही घेणं पण नव्हतं. त्यांना सगळे विषय कळवले होते मी, पण ते निगेटिव्ह राहिले म्हणा किंवा पॅसिव्ह राहिले. पण त्यांनी असं जाणीवबरोबर मला छळलं असं नाही, न्याय नाही केला. पण ठीक आहे, तुमची केस थोडी वेगळी आहे, तुमचे लोक भाजपचे संघ वगैरे. पण एनिवे, पण ह्याच्यात कुठेही सूड किंवा असं काही निराशा किंवा तुमच्या विरुद्ध कारस्थान असं काहीही नाही आहे. लोक जसे धमके देतात वगैरे, जेव्हा मला करायचं तुम्ही सगळं केलं, सांगितलं, वॉर्निंग दिली, सांगितलं. पण आता मी निर्णयच घेतलेला आहे आणि चाललो आहे. तर ह्याच्यात आता काय होणार आहे त्याच्यात. निसर्गाचे नियम आपल्या हातात नाही आहे साहेब. काही शक्ती जी असते ना ती आपल्या हातात नाही आहे. वी आर नॉट द सेंटर ऑफ प्लॅनेट ऑर अर्थ. राजकीय लोक असं वाटतं की त्यांच्यावर पृथ्वी चाललेली आहे, तसं नाही आहे ते.